एव्हरीवन, जय महाराष्ट्र सर्वांना. तर मी तुमची सर्वांची लाडकी प्रिया. तर मला बसून बसून काम करून करून झालं होतं बोर. तर म्हटलं चला आता आपण जाऊ थोडंसं बाहेर फिरायला. मग थोडीशी तयारी वगैरे करून घेतली आणि तसं की आपलं टिकली जर नाही लावलं तर मला जमतच नाही, म्हणून मी आधी टिकली लावून घेतली आणि मग विचार करत होते की कुठं जायचं. मग आपल्या शेतात सोडून तर आपण दुसरीकडे कुठे जाणार नव्हतो. मग केस वगैरे सगळं असं नीट करून घेतलं आणि मग एकदा चेक करून घेतलं की बाबा आता परफेक्ट आहे. तर चला म्हटलं चला आपण जाऊ आता. तर आपला कॅमेरा बिमेरा सगळं घेतलं आणि मी असे चालत निघले होते शेताकडे. तर शेताकडे जाता 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 मध्ये मला भेटली होती, म्हणजे असं बघत चालली होती मी. खूप हिरवं गार आहे, कुठं जायचं कुठं नाही. तर चालता चालता मी पुढे आले तर विचार केला की बाबा इथे मम्मी होती. तर मम्मी काही कुठं दिसतच नव्हती. मग बघितलं तर मम्मी दिसली मला. मग मी असा म्हटलं, आवाज दिला तिला मम्मी. तर मग ती म्हटली काय नाही म्हणे, तू कुठं चालली म्हणे फिरायला. मग तिला दाखवलं तर ती म्हणे ए मला नको दाखव म्हणे, मी कशी दिसते. असं करायला लागली, येत नाही ती. तर इथं आमचं घास कापायचं वगैरे चालू होता. तर ते जावळ कापणी म्हणते ना, तसंच घास कापित होते. तर मी आज निघाले होते फिरायला, कंटाळा आला होता त्यामुळे. तर मी अशी तशी पुढं 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 चालले. तर मी म्हटलं आजी पण मला कळली होती, खाली होती. तर आता मम्मीने तर काही काम वगैरे नाही करून दिलं मला, पण मी निघले होते आजीकडे. तर आजी मला काही सापडतच नव्हती, पण म्हटलं चला जाऊ आपण. तसंच मग जाता जाता म्हटलं तुम्हाला वातावरण पण दाखव. मागे सोलार वगैरे आहे आणि तसंच पुढे पुढे जाताना इकडून आहे हिरवं गार. एवढं ऊन आहे पण तरी पण आमचं गावाकडे असं हिरवं गार वातावरण आहे. ठीक आहे, माझा चेहरा थोडासा काळा दिसत असेल बट तरी पण काय नाही. आणि इथे आमचा ऊस वगैरे सगळं होतं. तर तसंच आम्ही चालत 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 गेलो होतो खाली. आणि तसंच मला खूप हे पण वाटत होतं की बाबा मी कशाला आले असे. नंतर असंच वाटायला लागलं, एवढं ऊन लागत होतं. पण म्हटलं चला तरी जायचं, म्हटलं आज जायचंच खाली. तर मी कारण की येत नाही एवढ्या लांब कधी. म्हटलं चला अचानक आलो तर आपण जाऊ, सगळं फिरू वगैरे, कसं वाटतंय कसं नाही. तर मी एकदम खुशीमध्ये चालले होते, हसत खेळत गाणं वगैरे म्हणत. आणि ते गाणं ऐकवते आता तुम्हाला. छान वाटलं असेल माझं गाणं. चला तर पुढचं आपण चाललो होतं. मी इकडे गाणं म्हणत 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 पुढे गेले आणि तिथं बघितलं की बाबा एवढी मका ते झालेली होती. तर मग म्हटलं चला मका वगैरे बघितली आणि सगळं हे करून म्हटलं मग जाऊ आता पुढे आपण सरळ. तर मग पुढे गेलो तर मग आजी काय भेटतच नव्हती. हे बघा, हे आहे आमचं शेत. ठीक आहे, हे शेत आहे. इथे थोडंसं मका वगैरे लावलेली आहे, खूप अशी मका ते आहे. तर मी आता आली होती फायनली घरी आणि माझी आजी पण आलेली खाली, पण ती मला काय सापडलीच नाही, कुठं गेली काय माहिती. तर आपण जाणार आहोत. आजी आली होती खाली, तिच्याकडे पण जाणार आहे. मला खूप कंटाळा आला होता. म्हटलं चला आपलं चक्कर मारून येऊ. मला तेव्हा कंटाळा येतो, तेव्हा मी अशी रोडनी फिरत 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 येत असते. आणि तुम्हाला मी ह्या ब्लॉगच्या एंडमध्ये मी तुम्हाला हे पण सांगणार आहे. ठीक आहे, हे पण सांगणार आहे की काय घ्यायचं आहे, काय क्वेश्चन्स वगैरे, कसं काय क्यूज वगैरे कोणती घ्यायचं आहे काय नाही, ते सुद्धा त्याच्या माहिती मी सगळी देणार आहे तुम्हाला. ठीक आहे, आज चलो 1 मिनिट. आता आजीला आपण फोन लावून बघू की कुठं आहे. आमच्या आजीकडे फोन पण आहे. तर की 4-4:30 काय तर वाजलेले असेल. चेहरा काळा दिसतोय का माझा? असा दिसन एकदम क्लिअर. स्वप्न काय म्हणली? काहीच नाही, आली होती मी अशी फिरायला खाली, फिरायला आली खाली. तू काय करते? हो किती बाई. अरे ब्लॉग काढत होती, ब्लॉग काढत आलते मी खाली. ब्लॉग काढायचे होते मला, मग त्याच्यामुळे आलते मी. त्याला शेत दाखवीत आले होते. आता भेटली इथं. आजी म्हणायला लागली की बाबा तू काय नसते ब्लॉग काढत बसले, मला काहीतरी काम करू लाग. मग आजीने लावलं मला गवत उचलायला. तर मी असं गवत उचलत होते. तर कॅमेरा ठेवला होता साईडला. तर तुम्ही म्हणता आणि केस सारखी मध्ये येत होते. तर म्हटलं चला बांधूनच घेऊ आता, डायरेक्ट ते होईल ते. असे केस बांधले. मग चला मस्तपैकी असं गवत उचललं आणि मग एका ठिकाणी मला ढीग घालायला लावला होता तिने. मग एका ठिकाणी मी ढीग वगैरे घालून घेतला सगळा. आणि झाल्याच्या नंतर मग म्हटलं आता बस झालंय, आता सगळं ढीग घालून. मला माहीत नव्हतं आणखी बाकी. मग मी बसले लगेच खाली
आली. आता आपला अवतार बघून तुम्हाला वाटत असेल मी कशी आली होती आणि कशी झालाय माझा अवतार. तर त्याच्यानंतर मग मी म्हटलं चला बघू थोडंसं आणखीन काय. तर माती निघली हातात, मागं तरी काहीतरी दिसलं मला, माती होती हातात. ठीक आहे. तर त्याच्यानंतर मग म्हटलं चला तर आता आपण थोडंसं बघू फिरून, वावर वगैरे फिरून बघू कसं काय आहे कसं नाही, काय चालू आहे काय नाही इथे वगैरे. तर बघितलं तर मका, तर मी आजीला म्हटलं की मका आहे पण त्याला कणीस वगैरे आहे का नाही. ती म्हणे जाऊन बघ म्हणे तू. तर मग चला आपण बघू मकाला कणीस वगैरे आहे का नाही. चला तर मग असं पुढं चालत बघत होते मी. मग कणीस कुठं दिसतच नव्हतं. मग म्हटलं तरी बघू तरी याला कणीसच दिसा नाही. मग मी तिला म्हटलं कणीसच दिसा नाही. ती म्हटली पूर्ण आतमध्ये घुसावं लागेल म्हणे तेव्हा तुला कुठं कणीस दिसन. तर मग असं बघत होते मी. बट काय मला कुठं दिसतच नव्हतं कणीस वगैरे. माझं तोंड पण पूर्ण हे होऊन गेलं होतं. तर मग म्हटलं चला जाऊन द्या बघू आपण कसं काय होतंय काय नाही. तर पुढं गेले केस पण असे एका साईडने उडत होते, सुटले होते. तरी पण पुढं गेले काही कुठं काही कणीस बिनीस नाही भेटलं मला. मग म्हटलं चला आता परत रिटर्न जाऊ. तर आजी पुढं खुरपीत होती, आणखीन ते पण गवत मला गोळा करायचं राहिलं होतं. म्हटलं मग चला मग रिटर्न आले काही कणीस काय भेटलेलं नाही आपल्याला. कोणाच्या घरी जर कणीस वगैरे असेल तर मग मला सांगा कमेंट बॉक्समध्ये. ठीक आहे. आणि कोण असं माझ्यासारखं येण्यासारखं वावरत फिरत असतं ते पण सांगा मला. आणि मग आपले केस काय बांधलेले सगळे केस पण गेले सुटून परत. आणि मग काय सगळं हेच झालं आपलं परत. मग आता ते म्हटलं बाकीचं गवत राहिलेलं उचलू आता आपण, कसं आहे कसं नाही. इकडे काही थोडंसं गवत राहिलेलं होतं आजीच्या मागं. मग म्हटलं चला तेवढं गवत वगैरे घेऊ गोळा करून. मग ते गवत काढता मी पण थोडंसं काहीतरी गवत वगैरे उपटिलं वगैरे, पण मला काय ते उपटलंच नाही. मग म्हटलं चला जाऊन द्या, आपलं काय आपल्याचे बसची बात नाही आहे. त्याच्यामुळे म्हटलं चला आपलं एकच काम आहे गोळा करणे. चला आता मग गोळा करून वगैरे घेऊ आता गवत. मग हे थोडंसं असं गोळा वगैरे करीत होते मी आणि घेतलं आणि तिकडं नेऊन टाकून येऊ म्हटलं. मला वाटलं की एवढंशे आता झालं, पण नंतर मी बघितलं की बाबा आणखीन पण होतं. मागं मी परत रिटर्न आले. तर मग बघितलं का काही राहिलं आहे का नाही. मग काहीच नाही राहिलं वगैरे. मग म्हटलं चला आता झालं फायनली. मला पण खूप वेळ झालं. म्हटलं चला मग आता आपल्याला जायचं होतं घरी. तर आपला कॅमेरा उचलला आपण आणि मग घरी जायला निघालो. मग आजीला म्हटलं चला आता मी जाते म्हटलं घरी वगैरे, तिला सांगितलं. ती म्हटली जा म्हणे. ठीक आहे म्हटलं. मग चला मग रोडने आपण निघालो. तर मग नंतर मला माझ्याकडे माझाच अवतार बघून कसं काय वाटत होतं ना, काहीच समजत नव्हतं. कारण की जसा अवतार असं झालता ना माझं की आली मी कशी हिरोईनसारखी आली होते ना, जाताना बघा कशी कामवाल्या बाईसारखी चालली. असं शेवट आपलं हेच एंड. आणि सर्वांना जय महाराष्ट्र आणि बाय बाय. ब्लॉग नक्की सगळा बघा. ठीक आहे. चला.